हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहे आणि माझी तयारी झालेली आहे, स्वयंपाकही झालेला आहे. आता फक्त नाश्ता करून घ्यायचा आहे. आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आना पुढच्या स्टडीसाठी म्हणून बाहेर चाललेली आहे आणि त्याचबरोबर हे सुद्धा सांगितलेलं होतं की अदितीसुद्धा येणार आहे. पण अदिती आणि अनुश्रीची भेट अजिबात होणार नाही आहे. 1 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्या भेटल्या नाही आहे आणि 5-7 दिवसाचाच फक्त फरक होता. दोघींची छान भेट झाली असती, पण तिला जावं लागलं. अदिती आज येणार आहे आणि तिच्यासाठी मग नाश्ता करून घेते. स्वयंपाक यासाठी पटकन करून घेतला, कारण मग म्हटलं टाईम स्पेंड करायला बरं होते. त्या अदितीला मी रशियामध्ये MBBSची स्टडी करण्यासाठी पाठवलेलं होतं 6 वर्ष अगोदर. 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता ती येत आहे. तर आता आपण म्हटलं 6 वर्षाचं जेवढं काही आहे सामान वगैरे सगळं घेऊन यावं लागते, म्हणून 5 बॅग्स आहे तिच्या. तर त्या ती कॅरी करता करता थकून गेलेली आहे. तब्येतही तिची ठीक नाही आहे. तर व्हिडिओ काही मी जास्त घेणार नाही, छोटीशी क्लिप मी तुम्हाला दाखवणार आहे. जेव्हा 6 वर्ष अगोदर ती गेलेली होती रशियाला MBBSच्या स्टडीसाठी, तर तेव्हा ना पार्थ खूप छोटा होता, पण पार्थने ना व्हिडिओ घेतलेला होता, म्हणजे मी रडताना, ती रडताना वगैरे. तर ती क्लिपसुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे. माझ्या मोबाईलमध्ये ती होतीच, तर मी म्हटलं त्यानिमित्ताने आपण या इथेच तिची जी जर्नी आहे ती दाखवूया आपण, की जेव्हा सुरुवातीला गेली ती आणि त्याच्यानंतर आता 6 वर्षांनी ती आली नाही. तर ही जर्नी मी यामध्ये टाकणार आहे. त्यावेळेस माझं यूट्यूब चॅनल नव्हतं 6 वर्षा पहिले, तर त्याच्यामुळे अवतार थोडा खराबच आहे. आता व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तुम्हाला. तर चला, व्हिडिओसोबत असंच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. तर दुसऱ्या दिवसापासूनच अदिती कामाला लागली आणि सर्वांसाठी तिने आलू पराठे बनविले. पार्थने तिची मदत केली आणि मला आणि आपल्या पप्पाला तिने खायला सुद्धा दिलं आणि अदितीला आवडणारे फळंसुद्धा घेतलेले आहेत. त्यानंतर आम्ही सायंकाळी बाहेर पडलो, कारण अदितीला थोडीफार शॉपिंग करायची होती. तर इथे शॉपिंग करून झालेली आहे आमची. दुसऱ्या दिवशी आम्हाला नागपूरला जायचं होतं. थोडंफार काम होतं, ते पूर्ण केलं आणि मग आम्ही कोराडी मंदिरला गेलो. अनुश्रीची पण खूप जास्त इच्छा होती, पण तिच्या ॲडमिशनचं प्रोसेस सुरू झालेलं होतं आणि ॲडमिशन म्हटलं तर डॉक्युमेंट्स वगैरे पूर्ण करावे लागतातच. खूप धावपळ झाली आणि त्याच्यामुळे तिचं कोराडीचं दर्शन राहूनच गेलं. आणि आपण असं म्हणतो, पण जेव्हा आपल्याला देव बोलवतो तेव्हा आपले पाय ॲटोमॅटिकच देवाकडे वळतात. आम्ही आलेलो आहो कोराडीच्या मंदिरमध्ये आणि आता दर्शन वगैरे घेऊ, दाखवते तुम्हाला. चला, अदिती आहे सोबत, अदितीला घेऊन आलेलो आहो ना.
15 शिंगोडा आहे. शिंगोडा 50 बी काढली आहे. मागही म्हणते तू हात लावतो तर 100 रुपये. लोड नाही लोड तर कोराडी मंदिर खूपच छान झालेलं आहे आणि आमचं दर्शनही छान झालेलं आहे. रात्रीच्या वेळेस आम्ही मुद्दाम आलो कारण लाइटिंग वगैरे खूप छान दिसते रात्रीच्या वेळेस. मागे आम्ही आलो होतो तेव्हा मंदिराचं काम बाकीच होतं. आता थोडंफार काम राहिलेलं आहे. आम्हाला छान आरतीसुद्धा मिळाली, दर्शनही छान झालं. थोडीफार शॉपिंग केली आम्ही.
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही थोडाफार थकवा गेल्यानंतर केक आणून सेलिब्रेट केलं. आपले मुलं जेव्हा यशस्वी होतात तेव्हा सगळ्यात जास्त खुशी आईवडिलांना होते. आपण आपल्या मुलांना आपल्यापासून दूर पाठवलं आणि त्याचं सार्थक झालं असं वाटत असतं. आम्हाला अदितीबद्दल खूप प्राऊड फील होतं आणि त्याचबरोबर अनुश्रीबद्दलही खूप जास्त कौतुक आहे. तीसुद्धा खूप यशस्वी होईल हा विश्वास आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जे लोक आपल्या खुशीमध्ये सामील होतात तर ते ॲटोमॅटिकच येतात आपल्याकडे, तसंच आहे. तर हे सुद्धा आलेले आहेत भाभी आणि छानपैकी आम्ही सेलिब्रेट केलं छोटंसं.